देवाज्ञा नारायण धारप भाग 14. प्रयोगाबद्दल गीताच्या मनात एक उत्सुकता तर होतीच. तसं पाहिलं तर प्रयोग जरासा भीतीदायकच होता. काहींना अंधाराची, बंद जागांची विलक्षण भीती वाटते. या मनातल्या भीतीला तर्काचा काहीही आधार नसतो. पण विकारी मन हे तर्कशास्त्राचे नियम कधीच पाळत नाही. मनाच्या या प्रतिक्रिया इतक्या खोल पातळीवर होत असतात की तिथपर्यंत पोचणंच अशक्य असतं. आणि कोणताही धोका नाही असं कितीही समजावून सांगितलं, वरवर पाहता बुद्धीला पटलं तरीही समजात खोलवर पोचतच नाही. ज्याबद्दल भयगंड आहे असा प्रसंग किंवा परिस्थिती आली की मनाची तडफड सुरू होतेच. सुदैवाने गीताच्या मनात अशी कोणतीही भीतीची भावना नव्हती. आणि विशेष म्हणजे तिला आतल्या आत एक विलक्षण आत्मविश्वास वाटत होता. पेटीचं झाकण बंद होताच प्रकाश गेला आणि काही सेकंदातच आवाज गेला. मोठी विलक्षण अवस्था. आचार्यांशी सकाळी भेट झाली होती, जेव्हा त्यांनी तिला तिच्या नकळत हिप्नोटाईज केलं होतं. त्यानंतर तिला अशी एक आश्चर्यकारक भावना झाली होती. मनात आणलं तर आपण एखाद्या पक्षासारखं हवेत तरंगू शकू. आता तर तिला प्रत्यक्षच तशी अवस्था जाणवत होती. वाटत होतं सर्व शरीर अगदी कापसासारखं हलकं झालं आहे. आपण कोणत्याही आधाराशिवाय हवेत तरंगत आहोत. पण ही सुखद अवस्था फार वेळ टिकली नाही. त्या अवस्थेला एकाकी तडा गेला. गीताला जाणवलं, शरीर गरम होत आहे, हवेचा ताजेपणाही गेला आहे. केवढाही मोठा श्वास घेतला तरी छाती रिकामीच राहते असं वाटत होतं. काहीतरी चूक होतं. आचार्यांना सूचना द्यायला हवी होती. अंदाजाने तिने उजवा हात पेटीच्या कडेवरून फिरवला. हाताला ते बटन लागताच तिने ते बटन दाबून धरलं. दमछाक क्षणाक्षणात वाढत होती. आसपासची हवा गरम, शिळी वाटत होती. डोक्यात कलकल व्हायला लागली होती. क्षणमात्र तिने घंटेवरून बोट काढलं आणि पुन्हा एकदा बटन दाबून धरलं. त्यांना तिच्या अधीरपणाचा राग आला तरी चालेल, पण त्यांना समजेल की ही खरी आणीबाणी होती. 5-10 सेकंदात मी हजर होईन, आचार्य दशरथला म्हणाले होते. तिने बटन दाबल्याला खासच त्यापेक्षा जास्त वेळ झाला होता. एव्हाना ते यायला हवे होते. आणखी वेळ गेला. जसं कुणीही आलं नाही तशी गीताची खात्री पटली की काहीतरी मोठा घोटाळा झाला आहे. भात्यासारखा श्वास घेऊनही काही फायदा होत नव्हता. आसपास अंधार तर होताच, आता श्वासही येत नव्हता. ती पाण्यात बुडत होती तशीच ही अवस्था नव्हती का? का खरोखर ती त्याच मृत्यूचा क्षण अनुभवत होती? आणि त्या अपवादात्मक परिस्थितीत हा सगळा भासच झाला होता. हॉस्पिटल, आचार्य, मठ, दशरथ, हेमांगी हे सर्व मनाचेच चाळे तर नव्हते. तिने पेटीचं झाकण हातांनी ढकलायचा प्रयत्न केला. अर्थात स्वप्नातही एक तर्कशुद्धता असतेच. तेव्हा त्या स्वप्नातल्या पेटीचं झाकणही हातांना लागलं, जे अजिबात हलत नव्हतं. मग तिच्या हातातली शक्तीच गेली. हात खाली आले. डोक्यातली कलकल विकोपाला पोचली होती. हे शेवटचे क्षण. मृत्यू कसा येणार होता? मंद मंद होत विझत जाणाऱ्या दिव्यासारखा का एखाद्या स्फोटासारखा? तिचे डोळे उघडे होते का मिटलेले होते? हा लालसर प्रकाश म्हणजे शेवटचीच ठिणगी तर नाही ना? अजून अंत कसा येत नव्हता? हा क्षण असा ताणला का जात होता? अजूनही छाती रिकामीच होती. अजूनही. पण आता प्रकाशाबद्दल शंकाच नव्हती. लालसर प्रकाश होता. त्या प्रकाशात तिला पेटीच्या झाकणाचा आतला भाग दिसत होता, एनॅमल केलेला, इतका गुळगुळीत आणि मुलायम की त्यात आरशासारखं प्रतिबिंबच दिसावं. आताही त्यात तिचंच प्रतिबिंब दिसत होतं, पण चेहरा लालसर सोनेरी दिसत होता. अगदी अनाहूतपणे तिचा हात त्या प्रतिबिंबित चेहऱ्याला स्पर्श करण्यासाठी वर गेला. मृत्यूच्या अखेरच्या क्षणाची कदाचित हीच आठवण तिच्याबरोबर कालांतरापर्यंत असणार असेल. पण तिचा तळवा आतल्या पृष्ठावर टेकताच तिला जाणवलं, झाकण हलत आहे. जरा जोर करताच झाकण उचललं गेलं. जे जड झाकण काही क्षणांपूर्वीच
दोन्ही हातांचा जोर लावून तसूभरही हलत नव्हतं. ते आता एखाद्या अगदी पातळ कचकड्यांच्या तुकड्यासारखं हलकं वाटत होतं. सहज ढकललं जात होतं. तिने जरा जोर लावताच झाकण उघडलं आणि एका बाजूच्या आधारावर स्थिरावलं. छातीभोवतालची आवळणारी पोलादी पट्टी एकदम सैल पडली होती. डोक्यातली कलकल कमी व्हायला लागली होती. काय झालं आहे ते समजायला 1-2 क्षण जावे लागले. पेटीचं दार उघडलं होतं. तिच्यावर झेपावत येणारी मृत्यूची सावली अगदी अखेरच्या क्षणी दूर झाली होती. काही क्षण ती त्या आधार देणाऱ्या द्रवावर तशीच तरंगत राहिली आणि मग एकाकी एक प्रचंड स्फोट झाला. त्या मागोमाग डोळे दिपवणारा लखलखाट झाला. काहीतरी खोलीत फेकलं गेलं. समोरच्या भिंतीवर काहीतरी खूप जोराने आपटून खणखणत खाली पडलं. संकटाच्या ताणाखाली बुद्धी तीक्ष्ण झाली होती. तिला समजलं, आपण जर आता पेटीबाहेर आलो असतो तर या फेकल्या गेलेल्या वस्तूंनी खासच मोठी दुखापत झाली असती. 5-7 सेकंदांनी खोलीत प्रकाशाचा झोत आला. त्या मागोमाग आवाज आले. दशरथचा आवाज, काही दिसतंय का? आणि मग आचार्यांचा आवाज, चल आत पाहूया. आणि मग ते दोघं पेटीच्या शेजारी उभे राहून द्रवावर तरंगणाऱ्या तिच्याकडे पाहत होते. टॉर्चच्या प्रखर प्रकाशात तिचे डोळेच दिपले होते. शिवाय त्या दोघांचे चेहरे प्रकाशामागे होते. त्यामुळे तिला आचार्यांच्या चेहऱ्यावरचं नवल आणि दशरथच्या चेहऱ्यावरची सुटकेची भावना दिसलीच नाही. प्रत्येक खोलीत इमर्जन्सी लॅम्प होताच. आता आचार्य, गीता, दशरथ तिघे डायनिंग रूममध्ये बसले होते. गीताने मावशींना हाक मारून उठवलं होतं आणि त्यांनी त्या तिघांसाठी आणि स्वतःसाठीही कॉफी बनवली होती. आचार्य, गीता आणि दशरथ तिघंही झाल्या प्रसंगाबद्दल आपापल्या परी विचार करत होते. त्यातल्या त्यात गीताचा विचार जास्त सुस्पष्ट होता. मागे झालेल्या प्रसंगाचीच आज पुनरावृत्ती झाली होती. त्या संध्याकाळी ती हेमांगीला भेटून आली होती आणि रात्री जेवणाच्या वेळी असंच नाट्य घडलं होतं. एकाकी दिवे गेले होते आणि जेवणघरात काहीतरी आलं होतं. तिच्यावर एक जीवघेणा हल्ला झाला होता. सुदैवाने ती त्यातून बचावली होती. पुढे तिला असाही भास झाला होता की एका अंगुली निर्देशाने आपण त्याचं ते आक्रमण परतवून लावलं होतं. आजही ती हेमांगीची भेट घेऊन आली होती आणि हा विचित्र प्रकार घडला होता. वीज गेल्याने पेटीतली यंत्रणा बंद पडली होती. खोलीचं दारही बाहेरून उघडता येत नव्हतं. समय सूचकता दाखवून दशरथने स्फोटकाचा वापर करून दार उडवलं होतं. पण त्यांना तिला वेळेवर मदत करता आली असती का, त्याचीच तिला शंका होती. आपण अगदी मृत्यूच्या दाराशी पोहोचलो होतो. आयुष्याचे अगदी अक्षरशः अखेरचे क्षण मोजत होतो. याबद्दल तिच्या मनात काडीचीही शंका नव्हती. आणि पुन्हा एकदा ती त्या संकटातून वाचली होती. कॉफी घेता घेता दशरथ म्हणाला, आचार्य, आता जे काही झालं त्याच्यावर आत्ताच चर्चा करायला हवी असं मला वाटतं. सर्वांच्या मनात घटना अगदी ताज्या आहेत. गीता, तुला काय वाटतं? माझा अनुभव मी सांगते, गीता म्हणाली. पेटीचं दार बंद झाल्यावर सुरुवातीला मनाची अवस्था अत्यंत सुखद अशी होती. पण काही वेळातच आसपास काहीतरी बदल झाला. हवा गरम झाली. श्वासाला त्रास होऊ लागला. मठाचा मुख्य फ्यूज वितळून गेला होता. दशरथ म्हणाला, वीजच गेली होती. त्यामुळे पेटीला हवेचा पुरवठा करणारी आणि पेटीतली दूषित हवा बाहेर नेणारी यंत्रणा बंद पडली होती. आचार्य म्हणाले, मी 3-4 वेळा पेटीच्या कडेचं घंटीचं बटन दाबलं होतं. गीता म्हणाली, वीजच नव्हती तर घंटा बाहेर कशी वाजणार? आचार्य म्हणाले, पण ऐका, याशिवाय आणखीही एक आहे. त्या खोलीच्या दाराला आतून कडी कोयंडा असं काहीही नाही. ते दार आतून बंद करताच येत नाही. पण वीज जाताच त्याचे काय परिणाम होतील याची मला लागलीच कल्पना आली आणि मी त्या खोलीचं दार उघडायचा प्रयत्न केला. अगदी जोराचा धक्का मारून सुद्धा दार उघडलं नाही. शेवटी दशरथने त्याच्याजवळचं स्फोटक आणून त्याचा वापर केला. तेव्हा ते दार उघडलं. म्हणजे दाराच्या चिरफळाच उडाल्या.
आचार्य काही वेळ गप्प बसले. खरोखर खोलीत काय पाहायला मिळेल याची मला कल्पनाच करवत नव्हती. पण जे दिसलं ते मात्र संपूर्ण अनपेक्षित होतं. पेटीचं दार उघडलेलं होतं आणि तू द्रवात अगदी सुखरूप होतीस. आचार्य पुन्हा काही वेळ गप्प बसले. आता तुम्हाला काही गोष्ट सांगायची वेळ आली आहे. माझ्या मनातल्या कोणत्या कल्पनेसाठी मी मठाची स्थापना केली तुम्हाला माहीतच आहे. आत्तापर्यंत मी कितीतरी जणांची तपासणी केली. काहींची व्हायला हवी होती. तिथे नक्कीच काहीतरी विलक्षण सत्य उजेडात आलं असतं, पण ते होऊ शकलं नाही. मृत्यूस्पर्शाने माणसाच्या मनात मूलभूत बदल होतो. निदान काहींच्या बाबतीत होतो ही माझी कल्पना. मी तुम्हाला 2च उदाहरणं देणार आहे. हेमांगी आणि गीता. या अपवादात्मक अनुभवाने दोघींच्यात विलक्षण बदल झाला आहे. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की हे बदल अगदी विरुद्ध दिशांनी झाले आहेत. त्यामागची कारणं आपल्याला माहीत नाहीत. निसर्गात अनेक शक्ती आहेत. त्यांच्या तुलनेत आपण मानव अगदी दुबळे, क्षुद्र आहोत. काही शक्ती अगदी निर्विकार असतात, काही आपल्या फायद्याच्या असतात, पण काही घातकी असतात, दाहक असतात. आपल्या मानवकेंद्रित विचारात आपण त्यांना सुष्ट आणि दुष्ट, पुण्यवान आणि पापी, विधायक आणि विघातक, होली आणि इव्हिल अशा वेगवेगळ्या उपाधी लावतो. आपल्यापुरता विचार केला तर ते योग्यच आहे. प्रत्यक्षात मानवाचा विचार कुठे होतही नसेल. आता ऐका. हेमांगीत झालेला बदल संपूर्ण दुष्ट आहे, घातकी आहे. तर गीतात झालेला बदल बरोबर त्या विरुद्ध दिशेला जाणारा आहे. एकात सैतानाचा स्पर्श झालेला आहे तर दुसऱ्यात देवत्वाचा स्पर्श झालेला आहे. गीताला आत्तापर्यंत या स्वतःमध्ये झालेल्या बदलाची जाणीव नव्हती, पण ती आता झाली आहे. हा बदल मनात अगदी खोल, जाणीवेच्या पातळीच्या खाली झालेला आहे. मी हेमांगीला जेव्हा मोहनावस्थेत नेलं, वरच्या जाणत्या मनाचं नियंत्रण दूर झालं, तेव्हा हा आतला गाभा उघडा पडला. गीता जसा तुला हिप्नॉसिस खाली शेवटच्या क्षणाचा अनुभव स्मृतीत आणायला सांगितला, तसाच तिलाही सांगितला. तुला एक सोनेरी प्रकाश आणि त्या प्रकाशात तुझाच चेहरा दिसला होता. पण तिला एक सावकाश उघडला जाणारा काळा पडदा आणि त्यामागे लालसर प्रकाश दिसला. त्या लाल प्रकाशात तिथं काय आहे मी विचारलं आणि तिच्यात बदल झाला. ती शुद्धीवर आली, जे व्हायलाच नको होतं. तिच्या एकाच डोळ्याची नजर माझ्यावर खिळली होती, जळती नजर. मग तिच्या तोंडातून आवाज आला, तिचा नाहीच, एक रांगडा, खर्जातला खरखरता उद्दाम आवाज. तुला खरंच जाणून घ्यायचं आहे. हे सर्वच अनपेक्षित होतं. क्षणमात्र मीही धास्तावलो होतो. आधी तिला परत संमोहनावस्थेत घालायला हवं होतं. आता काय होत आहे याचा विचार मागाहून. आगीने पेटून उठल्यासारखा तो लाल विखारी डोळा, ती नजर अजूनही माझ्यावरच खिळून राहिली होती. माझ्या आवाजातला अधिकार कणभरानेही कमी झाला असता. माझ्या आवाजात अगदी एवढासाही कंप आला असता तर तिने माझी आज्ञा पाळलीच नसती. पुढे काय झालं असतं याची कल्पनाच करता येत नाही. पण सुदैवाने आवाज कठीण धारदार राहिला आणि हेमांगी पुन्हा निद्रावस्थेत गेली. मग नेहमीच्या संकेतांनी तिला जागृतावस्थेत आणलं. खरं तर मला तिच्यावर आणखी प्रयोग करायचे होते, पण त्या रात्रीच ती मठ सोडून गेली. पण काय झालं असावं यावर तुम्ही काहीतरी विचार केलेलाच असणार. दशरथ म्हणाला. हो, केला. माझी काय कल्पना झाली ते सांगतो. अनकॉन्शियस मनाची कल्पना प्रथम फ्रॉइडने मांडली. काही मानसशास्त्रज्ञांनी तीच कल्पना आणखी विस्तारित केली. त्यांच्या मते हा अनकॉन्शियसनेस अनेक पातळ्यांवर आहे. एक पर्सनल अनकॉन्शियसनेस, त्याच्या खालच्या पातळीवर रेशियल अनकॉन्शियसनेस आणि त्याच्याही खालच्या पातळीवर युनिव्हर्सल अनकॉन्शियसनेस. त्यांच्या मते यच्चयावत प्राणीजात या युनिव्हर्सल अनकॉन्शियसनेसशी एका अतूट धाग्याने बांधली गेलेली आहे. माझी कल्पना अशी आहे की हेमांगी किंवा गीता यांना आलेल्या भयानक अतिरेकी अनुभवाने त्यांच्या मनाची घडणच बदलली आहे.
सर्वसाधारणपणे संपूर्ण अस्पृश्य असणाऱ्या या अगदी खालच्या पातळीच्या युनिव्हर्सल अनकॉन्शियसनेसला त्यांच्या मनाचा स्पर्श होऊ शकतो. हा युनिव्हर्सल अनकॉन्शियस काय आहे? हा प्रचंड उसळत्या शक्तीचा सागर आहे. समुद्राच्या तळाशी खदखदणाऱ्या वडवानलासारखा आहे. योगाभ्यासाने, साधनेने, अपार भक्तीने, संपूर्ण विश्वासाने मानवात कधीकधी आश्चर्यकारक शक्ती प्रकट झालेल्या दिसतात. त्या शक्तींचा उगम इथे आहे. संत महात्म्यांनी या शक्तीचा वापर समाज कल्याणासाठी केला, तर दुरात्म्यांनी ही शक्ती कुकर्मासाठी वापरली. पछाडणे, भानामती, चेटूक इत्यादींचे अनुभव सर्वत्र आणि सर्व काळी येत असतात. त्या दुष्ट शक्तीचा उगमही इथेच आहे. शक्ती ही संपूर्ण निर्विकारी आहे. तिच्यात फरक होतो तो वापरणाऱ्याच्या स्वभावाने होतो. पाण्याला स्वतःचा रंग नाही, पण पाणी ज्या पात्रात ठेवावं त्याचा रंग ते घेतं. हेमांगीचं मन सुडाने पछाडलेलं आहे. वैयक्तिक आपत्तींनी विकृत झालं आहे. तिच्या हाती ही शक्ती लागली तेव्हा ती घातकी, विनाशकारीच ठरली. अर्थात गीताचा प्रकार याच्या अगदी उलट आहे. पण 4-2 वाक्यात सांगण्यासारखा किंवा समजण्यासारखा हा विषय थोडाच आहे. काय झालं आणि ते का होत असावं याचं हे अगदी ढोबळ स्पष्टीकरण आहे. दशरथ गीताकडे टक लावून पाहत होता. शेवटी तो म्हणाला, म्हणजे आपण खोलीचं दार फोडून खोलीत गेलो नसतो तरी गीता वाचलीच असती? तिला काही इजा झाली नसती? हो, मला तसं वाटतं. आचार्य जरासे हसत म्हणाले. अंग शहारल्यासारखं करत गीता म्हणाली, आचार्य, तुम्ही काही सांगितलं, त्यातला काही भागच मला समजला. पण तुम्ही हे जे सांगता आहात, माझ्या अंगी काही अमानवी शक्ती आहेत. मला ते अजिबात आवडत नाही. मला असलं काहीही नको. गीता, यात आवडीनिवडीचा प्रश्नच येत नाही. आणि आवडीनिवडीचं स्वातंत्र्यही तुला नाही. ही निसर्गाची एक रचना आहे. ती आहे तशीच तुला स्वीकारावी लागणार आहे. पण गीता, दशरथ आवेगाने म्हणाला, लोकांनी तुझा हेवा करावा अशी विलक्षण शक्ती तुझ्या अंगी आहे. तू मनात आणशील ते करू शकशील. मला ते नको आहे. मला सर्वसाधारण माणसासारखं आयुष्य कंठायचं आहे. आचार्य जरा हसत म्हणाले, दशरथ, एक गोष्ट तू विसरतोस. तिच्या अंगात ही शक्ती आहे हे मान्य, पण निसर्ग असा उदार नाही. त्याची गुपितं कष्टाने मिळवावी लागतात. गीता चुटकीसरशी काहीही करू शकेल अशी तुझी कल्पना असेल तर ती चूक आहे. मेणबत्तीत प्रकाश देण्याची शक्ती आहे, पण त्याआधी जळती काडी वातीला लावावी लागते. गीताचं असंच आहे. अगदी आणीबाणी येईल, इमर्जन्सी येईल, तेव्हाच तिच्यातली ती शक्ती प्रगट होईल. याचा एक परिणाम मात्र होईल. जगात वावरताना ती यापुढे संपूर्ण आत्मविश्वासाने वावरू शकेल. तिला कशाचीही, अगदी कशाचीही भीती बाळगण्याचं कारण नाही. आचार्यांचं सुरुवातीचं ते विवेचन गीता अर्धवटच ऐकत होती. या गहन मानसशास्त्रीय समस्यांमध्ये तिला काडीचाही रस नव्हता. पण एकाएकी आचार्यांनी तिचाच व्यक्तिगत उल्लेख केला होता. तिचा आणि त्या हेमांगीचा. आता चर्चा तात्विक राहिली नव्हती. तिलाच येऊन भिडली होती. पण किती विलक्षण संदर्भात. आचार्य म्हणत होते तेच खरं होतं. तिची इच्छा असो वा नसो, तिला या गोष्टी स्वीकाराव्याच लागणार होत्या. पण खरं तर तिला याआधीच कल्पना यायला हवी होती की आपल्यात काहीतरी वेगळं आहे. तिने मनात आणलेली आज्ञा मोत्या पाळत होता हे विलक्षण नव्हतं का? हेमांगीच्या बंगल्यातलं ते तिखट जनावर तिने मनात आणताच ते शांत होऊन आपल्या जागी जाऊन झोपलं होतं. हे विलक्षण नव्हतं का? 2-3 दिवसांपूर्वी संध्याकाळी ते सर्वजण जेवण घेत असताना पुढे येणाऱ्या संकटाची तिला आगाऊच जाणीव झाली होती. दशरथच्या क्रिया विजेच्या वेगाने झाल्या होत्या, पण तिची समज तर त्यापेक्षाही जास्त वेगाची होती. काय होत आहे ते समजून, दशरथला धोका आहे याची जाणीव होऊन एका क्षणार्धात तिने दशरथला रोखलं होतं. आतापर्यंत तिला वाटत होतं आपल्याला काहीतरी असा भासच झाला की केवळ अंगुली निर्देशाने आपण त्याचं आक्रमण परतवून लावलं. पण तसं नव्हतं.
तिच्यामध्ये खरोखरच एक वेगळी प्रभावी शक्ती होती. सत्याचा स्वीकार करण्याची वेळ आली होती. ती इतरांपेक्षा वेगळी होती, जशी हेमांगी ही वेगळी होती. त्यामागच्या कारणात जायची तिची कुवत नव्हती आणि इच्छाही नव्हती. देवाचं अस्तित्व माना किंवा मानू नका, पण या अवाढव्य विश्वाच्या रहाटीमागे काही एक दिव्य अमानवी तत्व आहे हे तर मान्य करावंच लागेल. कालघटनांचा विशाल पट मानवी दृष्टीसाठी खुला नाही. त्याच्या कार्यकारण भावाचे नियम त्याच्या अल्पमतीपुरते आणि अल्पायुष्यापुरते ठीक आहेत. बुद्धिबळावरच्या प्याद्याला आपल्या स्थानाची जाणीव असते का? त्याला कुठे माहीत असतं की पुढच्या एका चालीने आपण वजीर होणार आहोत किंवा आपला बळी जाणार आहे. प्रत्येक घटना अपघात किंवा योगायोग म्हणून स्वीकारली तर मग जगाच्या व्यवहाराला काही अर्थच उरणार नाही. सर्व नीरसच होऊन जाईल. आयुष्याला काही अर्थ हवा असला तर हेच समजणं इष्ट की कोणत्या तरी एका अमानवी उदात्त तत्वाच्या अतिदीर्घकालीन योजनेतला मानव हा एक घटक आहे आणि त्याच्या हालचाली या त्या अनाकलनीय विश्वकार्याच्या यशासाठीच होत असतात. हा विश्वास मनाला समाधान, शक्ती आणि आधार देणारा होता. आचार्य, दशरथ म्हणाला, एक शंका म्हणून विचारतो. आणीबाणीची वेळ आली की माणसामध्ये त्याची कल्पनाही नसेल असं बळ संचारतं. असं तर असण्याची शक्यता नाही ना की परिस्थिती असह्य होऊ लागताच गीताच्याच शरीरात एक विलक्षण बळ संचारलं आणि ती ते झाकण उघडू शकली. आचार्य सावकाश मान नकारार्थी हलवत होते. दशरथ, झाकण पत्र्याचं आहे, दुहेरी पत्र आहे. मधल्या भागात इन्सुलेटिंग मटेरियल आहे. बाहेरचे आवाज व उष्णता आत पोचू नये यासाठी झाकणाचं वजन खूपच आहे. शिवाय आतल्या द्रवात तरंगणाऱ्या व्यक्तीला नीट लावताच येत नाही, कारण खाली काहीतरी आधार हवा ना. आणि हे शक्य नाही याला आणखी एक दाखला आहे. मागे संगीता नावाच्या सुमारे 18 वर्षांच्या मुलीवर मी याच पेटीत प्रयोग केला होता. एका बस अपघातातून आश्चर्यकारक रीतीने वाचलेली मुलगी. तिच्यावर प्रयोग केला तेव्हा अशी आणीबाणी वगैरे काहीही आली नव्हती. तरीही मी खोलीचं दार माझ्या मागे बंद करून वरांड्यात जातो न जातो तोच घंटी खणखणायला लागली. एकदा, दोनदा, तीनदा. आतली व्यक्ती अगदी अधीर झाल्यासारखी. अगदी घाई केली तरीही खोलीचं दार उघडून आत येऊन दिवा लावायला 10 तरी सेकंद लागलेच. पेटीचं झाकण उघडं होतं. संगीता खोलीच्या कोपऱ्यात शरीराचं मुटकुळं करून बसली होती, इतकी घाबरलेली की सांगता सोय नाही. ती एक शब्दही बोलण्याच्या अवस्थेत नव्हती आणि बोलायची तिची इच्छाही नव्हती. तिची एकच मागणी होती, मला घरी पोचवा, मला इथे राहायचं नाही. मी काय करणार? मनातली सर्व उत्सुकता, सर्व कुतूहल मनातच ठेवून तिला तशीच घरी पोचती गेली. तिला भेटायचा मी 2-3दा प्रयत्न केला आणि शेवटी सोडून दिला. मला भेटायला ती अजिबात तयार नव्हती. माझ्या शास्त्रीय जिज्ञासेपेक्षा तिचं मानसिक स्वास्थ्य जास्त मोलाचं होतं. तिला पेटीत काय अनुभव आला असेल मी 1000दा तरी विचार केला आहे. शेवटी अनेकदा उच्चारलेलं वाक्यच परत उच्चारावं लागतं. मानवी मनोव्यापारांची आपल्याला खरी कल्पना आलेली नाही हेच खरं. किती वाजलेत पाहिलत का? भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहत आचार्य म्हणाले. 12 वाजायला आले आहेत. गीता, उद्यापासून तुझं ऑफिस सुरू होणार आहे नाही का? मग आपण आता एवढ्यावरच थांबावं. 5-7 सेकंद थांबून आचार्य त्यांच्या खोलीकडे गेले. गीता उठली. तिच्या पाठोपाठ दशरथ उठला. गीता खोलीत जाईपर्यंत तो गीताच्या खोलीच्या दाराशीच थांबला होता. अच्छा म्हणून जायला तो वळला सुद्धा. तेवढ्यात त्याच्या कानावर गीताची हाक आली. ती पुढे येत होती. त्याच्यापाशी पोहोचताच त्याच्या हातावर हात ठेवत ती म्हणाली, दशरथ, आजचा सर्व दिवसच विलक्षण गेला आहे. पायाखाली खडक नाही तर सरकती वाळूच आहे असं वाटतं. आजची रात्र मी एकटीने काढू शकणारच नाही. दशरथ, तू जाऊ नकोस. त्याचा हात धरून तिने त्याला अलगद खोलीत ओढलं आणि तो आत येताच त्याच्या मागे खोलीचं दार बंद केलं. गीताला जाग आली तेव्हा ती खोलीत एकटीच होती. दशरथ रात्रीच केव्हा तरी किंवा पहाटेच खोलीतून गेला असावा.
काल रात्रीची तिची कृती विचारपूर्वक केलेली नव्हती. एका क्षणिक उर्मीने केली होती आणि तिला त्या कृतीचा कोणताही पश्चाताप होत नव्हता. मनात खोलवर एक विचार होता, आयुष्य दुसऱ्यांदा जगण्याची संधी मिळाली आहे. आता उंजळीच्या फटीतून ओघळून जाणाऱ्या रेतीसारखं ते ओघळून जाऊ द्यायचं नाही. जणू काही ज्या क्षणी तिने पाण्यात उडी घेतली त्या क्षणी मागचे सर्व संबंध, सर्व बंधनं, सर्व काही निरर्थक, प्रभावहीन झालं होतं. जणू काही ती नव्यानेच जन्माला आली होती. कालचा सारा दिवस विलक्षण घालमेलीचा गेला होता आणि जरा वेगळ्या अर्थाने रात्रही. एकच जाणवत होतं, नव्या आयुष्याची सुरुवात ती प्रसन्न, समाधानी मनाने करत होती. सकाळचा चहा घेता घेताच तिने माईंना सांगितलं, आजपासून सकाळी 10च्या आधीच ती कामावर जाणार आहे. पहिल्या दिवशी ती नाश्ता करून जाणार होती, मग डबा न्यायचा की नाही ते ठरवणार होती. आजी, मीना, धोंडू, दशरथ सकाळी कुणाचीच भेट झाली नाही. भेटला तो फक्त सोमनाथ. त्याचा चेहरा दुःखी होता, जवळजवळ रडवेलाच होता. गीताला पाहताच तो म्हणाला, गीताताई, बंड्याची सारखी आठवण येते. वयाने सोमनाथ बंड्यापेक्षा जास्त असला तरी मानसिक पातळीवर दोघे जवळजवळ समानच होते. सोमनाथला बंड्याची खरी सोबत होत होती. सोमनाथ, गीता म्हणाली, आज संध्याकाळी आपण बंड्याच्या घरी जाऊया बरं का? मलाही त्याला भेटायचं आहे. येताना मी तुझ्या बूथवरून येईन. मालक जरा लवकर सोडतील ना? सोमनाथचा चेहराच बोलका होता. ठीक आहे, मी तिथे येते तर खरी. पाहीन सांगून त्यांना. त्यांनी परवानगी दिली तर मग येशील ना? सोमनाथचा चेहरा आनंदाने अगदी खुलला. नव्या नोकरीवर जाण्याचा पहिलाच दिवस. वास्तविक अशा वेळी तिच्या मनावर खूपच ताण यायला हवा होता, पण तिला विशेष असं काहीही जाणवत नव्हतं. आदल्या दिवसाच्या सकाळपासूनच अशा काही विलक्षण, अविश्वसनीय घटना घडत गेल्या होत्या की त्यांच्या तुलनेत कार्यालयात जाणं ही अगदीच साधी गोष्ट वाटत होती. तशी ऑफिसच्या रुटीनला ती सरावलेली होती. कामाचं स्वरूप काहीही असलं तरी वातावरण इथून तिथून सारखंच असतं. काही मित्र असतात, काही हितशत्रू असतात, काही तटस्थ, निर्विकार असतात. तिची इच्छा अशी होती की सर्वांनी तिला एक साधारण व्यक्ती म्हणून स्वीकारावं. त्या दिवशीचा डाबर साहेबांचा उत्साह आणि त्यांनी केलेलं स्वागत, अनपेक्षित आणि बुचकुळ्यात टाकणारी गोष्ट. डाबर साहेबांनी सेक्शनला काही सूचना दिल्या नाहीत तर बरं होईल, तिला वाटलं. ऑफिसात काहीही गुपित राहत नाही. सुरुवातीपासूनच हा अमक्या तमक्याचा चमचा असा शिक्का बसायला नको होता. 10ला 2-3 मिनिटं कमी असताना गीता ऑफिसमध्ये पोहोचली. तुम्ही मिस देस्कर नाही का? रिसेप्शनिस्टने विचारलं. गीताने हो म्हणताच तिने घंटी वाजवून माणसाला बोलावून घेतलं आणि त्याला सांगितलं, मॅडमना PM सेक्शनमध्ये घेऊन जा. मिस देस्कर, तिथे खंडेराव नावाचे चीफ आहेत, त्यांना तुम्ही भेटा. माणसामागोमाग गीता त्या ऑफिसमध्ये जाऊन पोचली. 8-9 वर्षांपूर्वी जेव्हा तिने प्रथम नोकरी धरली तेव्हाचं आणि आत्ताचं ऑफिसचं रूप यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडला होता. ती भिंतींना पाठ लावून उभी असलेली लाकडाची किंवा स्टीलची कपाटं, ती फायलींनी भरलेली उघडी रॅक, त्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या लांबच लांब टेबलावरच्या कागदांच्या चळती, ते टाईपरायटरचे खटखट आवाज, सारं काही गेलं होतं. आता जमाना कम्प्युटरचा होता. जवळजवळ प्रत्येक कर्मचाऱ्याच्या टेबलवर मॉनिटर होता, कीबोर्ड होतं. त्या ऑफिसमधून तो माणूस सरळ समोरच्या केबिनकडेच निघाला. केबिनच्या दारावर खंडेराव अशी पाटी होती. झुलत्या दारावर बोटांनी एकदा टकटक करून मग त्या माणसाने गीताला आत जाण्याची खूण केली. दार अर्धवट ढकलून दारातच उभी राहून तिने मे आय कम इन सर विचारलं आणि आतून येस येताच ती आत गेली. केबिन प्रशस्त होती. डाव्या हाताला मोठं टेबल होतं. त्यामागे बसलेले गृहस्थच खंडेराव असले पाहिजेत. शरीरयष्टी दणकट होती. चेहराही जरासा करडाच होता. मिस देस्कर, या आत बसा. गीता बसली, पण खुर्चीच्या अगदी कडेवर. खंडेरावांच्या चेहऱ्यावर स्वागताच्या हास्याची खूणसुद्धा नव्हती.
मिस देसकर, काही काही गोष्टी पहिल्या भेटीतच स्पष्ट व्हायला हव्यात असं माझं मत आहे. त्यांच्या आवाजातली नाराजी अगदी उघड दिसत होती. आडपडद्याने बोलण्याचा माझा स्वभाव नाही. कोणाच्या भावनांचा मुलाहिजा ठेवून सत्य दडपण्याचाही माझा स्वभाव नाही. माझ्या खात्यातली तुमची नेमणूक टोटली इरेग्युलर आहे. इथे वेकेन्सी नव्हती. जागा आहे का याची माझ्याकडे विचारणाही झाली नाही. तुमचा अर्ज, मुलाखत, नेमणूक या सर्वांची माहिती मला सर्व काही होऊन गेल्यानंतर मिळाली. सर्वच नेमणुका आवश्यकतेप्रमाणे किंवा मेरिट पाहून होत नाहीत याची मला अर्थात जाणीव आहे. काही वेळा इतर फॅक्टर जास्त महत्त्वाचे असतात. खंडेराव बोलत असताना गीताच्या मनातून विजेच्या वेगाने विचार जात होते. काहीतरी वशिला लावून मी नोकरी मिळवली आहे असं यांना वाटत आहे. ते असो, दोज थिंग्स आर पास्ट. माझ्या हाताखाली काम करताना मी मेरिट किंवा एफिशियन्सी याखेरीज इतर कशालाही महत्त्व देत नाही. त्या बाबतीत मी जराही कॉम्प्रोमाइज करणार नाही. गीताने मनात एवढाच विचार आणला. या खंडेरावांनी आपल्याला कोणतीही स्पेशल ट्रीटमेंट देऊ नये. फक्त आपल्याबद्दल सहानुभूती बाळगावी. ती खुर्चीतून उठून उभी राहिली आणि म्हणाली, सर, तुमचा विश्वास बसेल किंवा बसणारही नाही. अर्ज केल्या केल्या मुलाखत होऊन माझी नेमणूक झाली हे खरं, पण तो खरोखर योगायोग आहे. मानसिक आणि आर्थिक दोन्ही कारणांसाठी मला नोकरी आवश्यक होती. खरी गोष्ट तुम्हाला सांगितली आहे. तुम्ही स्पष्ट बोललात त्याबद्दल आभारी आहे. आपल्या खात्याची शिस्त पाळण्याचा प्रयत्न मी अगदी कसोशीने करीन. पण माझ्या केवळ येण्याने आपल्याला काही मनस्ताप होत असेल तर मी दुसऱ्या कोणत्या तरी खात्यात. नो नो म्हणत खंडेराव टेबलामागून लगबगीने उठले. टेबलाला वळसा घालून तिच्याजवळ आले आणि म्हणाले, गीता नाही का? तर गीताबाई, माझी शब्दयोजना कदाचित चुकली असेल, पण तुम्हाला दुखवायचा माझा मुळीच हेतू नव्हता. आणि विनाकारण एखाद्याचा रागराग करण्याइतकं माझं मन क्षुद्र खासच नाही. केबिनच्या दाराकडे वळत ते म्हणाले, गीताबाई, या माझ्याबरोबर. एव्हाना सर्व 7च्या 7 कर्मचारी उपस्थित झाले होते. केबिनमधून बाहेर पडताच ते म्हणाले, 1 मोमेंट प्लीज. या मिस गीता देसकर आजपासून आपल्या डिपार्टमेंटमध्ये कामाला येणार आहेत. तसा त्यांना पूर्वीचं ऑफिसचा अनुभव आहे, पण प्रत्येक ठिकाणी रुटीन वेगवेगळं असतं. आय एम शुअर ऑल ऑफ यू विल हेल्प हर टू गेट सेटल्ड. केवढा आश्चर्यकारक बदल. गीताने मनातल्या मनात विचार केला. त्यातल्या त्यात सिनियर एक उपाध्याय म्हणून होते. गीता कम्प्युटर वापरू शकते का याची त्यांनी चौकशी केली. त्यांनी तिला एक अगदी साधं काम दिलं. मिस देसकर, ते म्हणाले, या कामाची अर्जन्सी नाही. तुमच्या गतीने होऊ दे. काहीही अडचण आली तर मला विचारा. भारतातील मिनरल रिसोर्सेसची एक डेटा फाईल करण्याचं ते काम होतं. काहीसं कंटाळवाणं, पण फार जबाबदारीचं किंवा जिकिरीचं नाही. एखादी लहानशी चूक झाली तर काही मोठा आर्थिक तोटा होणार नव्हता. फक्त अकाउंट्स डिपार्टमेंटशी या कामाचा काय संबंध होता हे तिच्या लक्षात येत नव्हतं. कदाचित सुरुवातीला अगदी सोपं काम दिलं गेलं असण्याची शक्यता होती. तिला त्याच्याशी कर्तव्य नव्हतं. 1 ते 1.5 लंच ब्रेक होता. काहींनी डबे आणले होते. गीता नको म्हणत असतानाही दोघींनी तिच्याबरोबर आपले डबे शेअर केले. पहिलीच भेट असल्याने त्या दोघी तिच्याशी सांभाळूनच वागत होत्या, पण वागणूक मैत्रीची होती. 5च्या सुमारास उपाध्ये तिच्या टेबलापाशी आले. तिचं झालेलं काम पाहून त्यांना समाधान वाटलेलं दिसलं. असा ऑफिसमधला पहिला दिवस गेला.